नमस्कार सर्वांना. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर सकाळ सकाळी तर आहे ना प्रवासाची सुरुवात झालेली. मी विराट आणि विराटचा मामा तिघंजणीही प्रवासाला निघालो होतो. तर प्रवासला कुठे आहे तर वैष्णवीला भेटण्यासाठी. माझी पोरगी हॉस्टेलला असताना त्याला भेटण्यासाठी सकाळ सकाळी अशी ही गाडी काढून निघालो. तर गाडी आमची रेल्वे स्टेशनला पार्क केली. तिथून पुढे यांना तिकीट काढली आणि सकाळी आमची 5:45ला माझी ट्रेन होती. तर 5:45च्या आत आम्ही सकाळी 4:15 म्हणजे घरातून निघालो. तर घरातून टायमात निघालो तरच आम्हाला रेल्वे आम्हाला भेटते, नाही तर जरा मागं पुढं झालं ना तर काही उपयोग नाही. पुढं जाण्यामध्ये पण उशीर होतो आणि यायला पण उशीर होतो. म्हणून आम्ही हे सकाळच्या ट्रेननं जातो. तर सकाळ सकाळी बघा आता हे सकाळ कसं वातावरण होतं. तर थंडी पण होती आणि नंतर दुपारनंतर गरम पण होत होतं. तर जरा वेळ बसल्यावर 5-10 मिनटं बसल्यावर आहे ना आमची ट्रेन पण आली. तर असे दोघंजणी बघा, भाचा आणि मामा. तर ह्यावेळी विराटला आहे ना संगत सोबत घेऊन गेलते मी माझ्यासोबत. 2 महिने झाले बहीण भावाची भेट झाली नव्हती. म्हटलं सुट्टी आहे, रविवार आहे, तर तिला पण घेऊन जावं सोबत. जनरल डब्याचं तिकीट काढलेलं नाही, एवढी गर्दी होती ना व्हिडिओ काय काढताच आला नाही आतमध्ये गेल्यावर. नंतर आहे ना बेळगावच्या पुढे आल्यावर आहे नाही जरा पॅसेंजर कमी झाले. मग आहे ना व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तर असं पुढं आल्यावर सूर्यनारायणचं पण दर्शन झालं खिडकीतून मस्त असं. तर विराटला आमच्या आहे ना भूक लागली लगेच तिला. तर बेळगावमध्ये आल्यावर आहे की नाही तिला असं हे इडली सांबार आणि मी आणि माझा भाऊ चहा घेतला जरा थोडा थोडा. तर पुन्हा आणि जर्नी स्टार्ट झाली. तर स्टेशन आल्यावर आमचं विराटला किती गडबड आहे बघा. स्टेशन भीती वाटत नाही तिला आणि दारातून वाकून बघायचा प्रयत्न करत होता. तर खाली उतरल्यावर आणि आमच्या रिक्षावाल्या दादांना फोन केलं. तिने ना माझ्यासाठी कायम आहे ना त्यांचं हातातलं काम सोडून आहे ना माझ्यासाठी लगेच येऊन उभारलेले असतात. दादांच्या रिक्षात बसून आहे ना वैष्णवीला गेलो हॉस्टेलवर आणि तिथं फक्त आम्हाला 1च तास भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी वेळ मिळाला. जे काही तिला खाऊ आणलेलं ते खायला दिलं तिला. नंतर मग ती जाऊन ठेवून आली. बसले सोबत तिच्यासोबत आणि तिच्या आजीला जरा कॉल करून केली. नंतर मग रिटर्न मी आहे ना परत गावी येण्यासाठी निघाले. तर तर रेल्वे लागलेली होती. तर धावपळत आहे ना रेल्वे धरली केली आणि परत आहे ना तर आहे ना मला एवढं वैताग आलेलं ना. जाताना 3 तासामध्ये जाते, खरं येताना ना 5 तास लागते. प्रत्येक स्टेशन थांबत येते, त्यामुळे वैताग आलेलं मला. तर आल्याबरोबर घरात येऊन आहे ना झोपून गेले. मग संध्याकाळी उठल्यावर आहे ना छान असे फ्रेशअप झाले आणि संध्याकाळी आमच्या घराशेजारीच आहे ना असं एक मार्केटमध्ये छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तिथं जाऊन आहे ना देवाला पाया वगैरे पडून आहे ना छान असं दर्शन घेऊन आले देवाचं. तर हे मंदिर असं महादेवाचं आज महाशिवरात्री असल्यामुळे छान असं हे सजवलं होतं आणि रात्रीच्या वेळेत तर खूप छान दिसत होतं. तर असं होता आजचा मिनी ब्लॉगचा व्हिडिओ. तर कसा वाटला नक्की सांगा. चला मग येऊया नवीन व्हिडिओसोबत.